जय श्रीराम मित्रांनो, मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे, आम्ही निघालो आहे फलटणला. पालखी आली ज्ञानेश्वर माऊलींची, त्यामुळं आज पालखीचं दर्शन घ्यायचं आहे. काल तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन झाले, आज माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायचे आणि आता आम्ही निघालो आहे घरी. चला. काल एवढ्या दिंड्या गेल्या तरी अजून आहेतच माग. म्हणलं सगळं पब्लिक गेला असेल काल, तरी अजून आहे तीच. हो, अजून कुठनं कुठं येते ती. चालत आपल्या घराच्या तिथे तर लय आल्यात आज दिंड्या. काय माहिती, माझं नक्की व्हिडिओ. आज सोपन काकाची पालखी आहे ना, ती होती का? ज्ञानेश्वर महाराजांचे हो ना, सोपन त्यांची पालखी. आता कुठं जाऊया. मी यांना सांगत होती की आज सोपन काकाची पालखी आहे, तोपर्यंत पुढं आम्हाला पालखीचं दर्शनच झालं. आज आमच्याकडं मुक्काम आहे पालखीचा मित्रांनो, सोपन काकांची पालखी. किती पब्लिक आहे ह्या पण पालखीला, किती महाग आहे. का ऐकायला नाही इथे आवाज. व्हिडिओत किती लांब दिसतंय बघा की. आणि मित्रांनो, इथं दर्शनासाठी माणसं उभं राहिली तरी पण पालखी काय थांबवलीच नाही. मग तसंच चालू पालखीमध्ये दर्शन घ्यावं लागलं. पण गेलाय ना पास? नाही पाऊस. पाऊस आला म्हणून थांबलोय मित्रांनो. पालखीचं दर्शन झालं, निघालो होतो तोपर्यंत पाऊस आला. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं पालखी आल्यानंतर कॅनेलला पाणी येतं. आता बघा कॅनेलला पाणी आलं खाली. व्हिडिओ करतोय कोण? कधी? बघा मित्रांनो, माऊलींच्या पालखीला गर्दी बघा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ नंतर पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की पुष्पवंशी आणि काका आमच्या शेजारीच होती आणि आम्ही शोधत होतो त्यांना. व्हिडिओ बघितल्यानंतर कळलं ती शेजारीच होती. इथून आम्ही रस्त्यावरून दिंडीतूनच पालखी तळापर्यंत चालत गेलो. गर्दी भरपूर होती. नेहमीच माऊलींच्या पालखीला गर्दी असते, पण यावेळेस जरा जास्तच गर्दी वाटत होती. इथून चालत गेलो मग पालखी तळापर्यंत. बघा गर्दी पुढं. दिंडीत वारकऱ्यांसोबत चालताना एक अनुभव आला की ती टाळ मृदुंग ती भजन करत चालत एवढ्या लांबचा प्रवास कसा होतो हे पण कळत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं लांब चालत जायचंय, पण काही नाही, दिंडीत काहीच वाटत. मित्रांनो, काय वारकऱ्यांसाठी स्पेशल ती वारी करून करून दमलं, त्यामुळे कधी केली हो, कधी केली परंपरा सांगते वारी. हा, ही 2 माळकरी ती आमच्या घरातली. बघा मित्रांनो पब्लिक. तुम्ही कुठे थांबताय आता? आणि तुम्ही कुठे थांबणार आहे? हे एक माळकरी आमच्या घरातलं आणि हे दुसरं माळकरी, पण आयुष्यात कधी वारी केली नाही. कधी करणार आहे? पुढच्या वर्षी. बघा पालखीत बोलताय होय. आणि तुम्ही कधी जाणार आहे? तुम्ही कधी वारी करणार आहे? करताय वे? खोटं बोलू नका पालखीत.
पालखी जवळ आली होती त्यामुळे आम्ही नंतर हे फूल आणि पानफूल घेतलं पालखीवर व्हायला. वारकऱ्यांसाठी गेले मध्ये आता काय मला व्हिडिओ घेते नाही अवघड आहे गर्दी व्हिडिओ अरे किती सण होय केवढीच आहे तू व्हिडिओमध्ये येतो घेतले का मित्रांनो गर्दी बघा किती आहे. मला वाटलं की पालखी आल्या आल्या रथामध्येच दर्शन होईल पालखीचं म्हणून गेलो जवळ दर्शन घेण्यासाठी, पण कसलं काय गर्दी नुसती धक्काबुक्की, हात पण नाही लागला पालखीला, दर्शनच नाही झालं. परत तिकडं तळावर नेऊन ठेवली पालखी आणि वाटलं मित्रांनो रथामध्ये तर पालखीचं दर्शन नाही झालं, इथं पालखी तळावर तरी दर्शन होईल. पण इथं येऊन बघतो तर इथं अगोदरच लाईन लागल्या होत्या आणि ती पोलीस लोक असली पटापट ओढत होती ना, ज्यांनी बघितलंय ना माऊलींची पालखी त्यांना माहीतच असेल, असली पटापटा ओढत होती ना, ती बघूनच असं वाटायला लागलं दर्शनच नको घ्यायला. तरी पण प्रयत्न केला पण नाही दर्शन झालं. मग पानफूल तिथूनच वाहिलं आणि तिथूनच दर्शन घेतलं. गर्दी बघा फक्त मित्रांनो किती पब्लिक आहे बघा माऊलींच्या पालखीला. व्हिडिओ तर एवढंच घेतलंय. इथं पालखीपाशी एवढी माणसं आहेत, निम्मे अर्धी पुढे चालत गेलेले, निम्मे अर्धी मागणं चालत येत होते अजून. आणि इथं असा सीन झाला ना मित्रांनो, आम्हाला काय वाटलं आता पालखी तळावर पण दर्शन नाही भेटलं, रातात पण दर्शन नाही भेटलं, म्हणलं आता पालखी जाताना तरी पटकन हात लावून दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही इथं पुढं उभं राहिलो होतो. इथून पालखी जाणार म्हणून सगळ्यांनाच वाटलं होतं, सगळी कशी लाईन करून उभे राहिलेत बघा. आणि आमच्या पुढं जे उभे आहेत का ते आम्ही तिथं उभे राहिलेलो, आमच्या पुढे येऊन उभं राहिले दर्शनासाठी. सगळ्यांना वाटलं की इथनंच पालखी जाणार आहे म्हणून सगळी इथं येऊन उभी राहिली, आधीच तयारी दर्शनासाठी पटकन घ्यायचं दर्शन म्हणून. पण असा सीन झाला ना, पालखी इथून गेलीच नाही, पालखी गेली पलीकडून. आता पुढं तुम्हाला दिसेल बघा व्हिडिओत, सगळ्यांनी अशा मस्त मध्ये लाईन करून आपापली जागा धरून उभी राहिलेली सगळी, का तर दर्शन भेटल म्हणून जाताना तरी पालखी. पण अशी गंमत झाली, पालखी इकडून आलीच नाही, पालखी गेली पलीकडून. पुढं दिसेल बघा तुम्हाला व्हिडिओत. आता बघा इथं पालखी उचलायचं चाललंय, दिसत असेल का, पालखी उचलली आणि पालखी इकडून गेलीच नाही बघा, पालखी तिकडून तसेच गेली. सगळ्यांचा पचका झाला. एवढ्या तयारीत उभं राहून काहीच उपयोग नाही झाला, पालखीचं दर्शन पण नाही झालं. सगळी हसायला लागली, परत सगळीच म्हणायला लागली अरे 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 आपल्याला फसवलं आता. जसं पालखी पलीकडून निघाली तसं सगळ्यांनी तिथूनच फुल पान वाहिलं आणि तिथूनच दर्शन घेतलं आणि गपचूप घरी गेली सगळी आपापलं. चला की मग सगळी इकडं दुकान आहे ते मित्रांनो बघा. लयच गर्दी आहे बाबा. मिकी माउस एकच आलाय मिकी माउस. जेवढी गर्दी त्या पालखीला होती ना तेवढीच गर्दी आहे इथं पण, सगळीकडेच गर्दी आहे.
पालखी गेली इकडं वडापाव खाल्ला मित्रांनो आम्ही आता. इकडं भजी काय लावला भजी. पुष्पा मावशींचं बघा काय चाललंय मित्रांनो. एकट्या एकट्या गुपचूप. त्यांचं लक्षच नाही बरं का माझ्याकडे. आज काय एक दुकान सोडत नाही त्याच्या. काकांचा खिस्सा साफच करणार त्या. आणि इकडं बघा आमच्या घरातल्यांचं चर्चासत्र भरलं होतं. इकडं गंभीर चर्चा महत्त्वाची त्यांची चालली होती. तेव्हा मी हळूच व्हिडिओ काढला. त्यांना माहिती पण नाही कोणाला. चाललं होतं त्यांचं काय काय विषय. दंग झाली होती एकदम सगळी. त्यांना माहित पण नव्हतं मी व्हिडिओ. हे बघा काय काय म्हणायचं याला. दाजी मेहून. हा आमच्या भावांचा मोठा मामा आहे. पुष्पा मावशीचं काय चाललंय बघा. त्यांचं लक्षच नाही. एकट्यांच चाललंय. एकटीच एकट्या जायते त्या. कोणतरी दिसतंय त्यांच्या बरोबर बोलते ते. त्यांच्या एकट्याच चाललंय. त्यांचं दोघांचं काय चाललंय पण. कुठे गेले हो पुष्पा मावशी. एकट्याच आहेत त्या. त्यांचं एकटीच चाललंय. त्यांना माहित नाही. आता व्हिडिओ बघितल्यावर कळेल त्यांना. हो का मगाशीच केलंय झूम. एकटीच चाललंय. एकटीच होगा. कोण भेटलंय. काय काय आणलंय बघू. बघू की पिशवी केवढी भरली. काय काय आणले बघू. नाही मी उशीर बघत होती. इथनं शूटिंग केलंय मी आता. काय केलंय काय काय आणलंय बघा. तुमची शूटिंग झाली. पडलं का काय चट माझा. काय घेतलंय काय नाही अगो पुरे घेतलाय बघा का तिथं ठेवलं. नुसतं पेडच दिसते ते ह्याच्यात बरं का. घेतलाय म्हणलं तिथं एकटंच चाललंय. काय माणसं आहे ती भीती काय दिसना झाली ती माणसं बघते ती का. आम्ही बघतोय की तुमचंच लक्ष नव्हतं. बघा तिथं राहिला का आम्ही बोलले त्यांच्या पिशवी टाकला. जे घेतलं ते आल्या विसरून तिथं आहे किती काय बोलले ना त्यांच्या पिशवी टाकला. दर्शन करताना मोडला म्हणून घेतला. ए पोरे व्हिडिओ करत तुमच्यावरच फोकस आहे आज माझा. मी इथनं उशीर बघते. आत्ता बघते मग बघते पण यांचं लक्षच नाही. म्हणलं पिशवी तरी केवढी भरली बघावी. काय काय आणलंय ती तरी बघावं. इथं काय बघताय. काय घेताय व. मी म्हणलं काय टाळबिळ घेताय का काय. बसती का हा मग कशाला राहू दे. मग नाही बसत तर पण बसती का. कुठं कुठं आणा जाऊ गाडी आण. मी नाही काय घेत. मला नसतं काय घ्यायचं. झालं का. घेतली का. बसली का. दोन 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 कशाला घेतल्या तो.